छत्रपती संभाजीनगर शहरातील आनंदनगर परिसरात लॉक दुरुस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीला पुंडलिकनगर पोलिसांनी नंदुरबार जिल्ह्यातून अटक केली आहे। या प्रकरणात आरोपी प्रधान सिंह उर्फ पठाण बख्तावर सिंग शिकलीकर याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 2,42,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। या प्रकरणी फिर्यादी शीतल विनोद वाघमारे यांनी पोलिसात तक्रार दिली होती। 28 मे रोजी घरातील कपाटाचे कुलूप खराब झाल्याने लॉक दुरुस्ती करणाऱ्या इस्माला घरात बोलावण्यात आले होते। आरोपीने कपाटाची चावी तयार करण्याच्या बहाण्याने घरातील माहिती घेत फिर्यादींच्या नकळत कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 3,14,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचं समोर आलंय। याबाबत पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दिलेल्या वर्णनावरून तसेच अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींची माहिती तपासली आहे। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार विशेष पथकाने नंदुरबार जिल्ह्यात जाऊन शिताफीने आरोपीला ताब्यात घेतलंय। त्यानंतर आरोपीला अटक करून पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, उपनिरीक्षक अर्जुन राऊत, पोलीस अंमलदार प्रकाश डोंगरे, शिवाजी शिंदे, संदीप बीडकर, विलास सोळंके, अजय कांबळे आणि बलोत यांनी यशस्वी पार पाडली आहे।